सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. पहा, आता विशेष करून वर्ग 12वीचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांच्या मनात आता फक्त एकच टार्गेट आहे, ते म्हणजे येणारी बोर्ड एक्झाम. ठीक आहे, नेहमीप्रमाणे ती जर आता लगेच फेब्रुवारीला झाली असती, आहे ना, सगळ्यांच्या मनात अगोदर भीती होतीच आत्ता काही दिवसापर्यंत. पण जेव्हा वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं आहे आता का ह्या ज्या एक्झामिनेशन आहेत बोर्डाच्या, हे आपण मेपर्यंत पोस्टपॉन करू आणि मेमध्ये मग घेण्यात येतील, है ना. सगळेजण न्यूज पाहतच असाल, तर आता थोडासा धीर भेटला आहे आपल्याला, पहा विद्यार्थी मित्रांनो. कारण कसं आहे, कोविड-19 पासून जे की लॉकडाऊनचा सामना आपण सर्वजण करत आहोत, आपण म्हणजे सगळेच जण, पूर्ण जगातलेच, तर याच्यामुळे थोडाफार का होईना अभ्यासावरती परिणाम होतोच. पण कसं असतं, तुम्हालाही माहित आहे का, कॉलेजेस, ट्युशन या सर्व गोष्टींच्या आधारावर आपण आपला अभ्यास चालू ठेवला आहे. जरी लॉकडाऊन पिरियड असेल, पण शिक्षकांनी स्वतःचं कर्तव्य आपल्या घरचे कामं करून सुद्धा पार पाडलं. एक ड्युटी ज्याला म्हणतो आपण, एक नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक शिक्षकानं ऑनलाईन वर्क फ्रॉम होम कसंही असो ना, जसं ॲडजस्ट होते तसं मोबाईलच्या थ्रू म्हणा, मोबाईलच्या ॲपच्या थ्रू म्हणा, इंटरनेट जे असेल ते स्वतःचं काम चालू ठेवलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा त्याला चांगला रिस्पॉन्स दिला. ज्या लोकांच्याकडे मोबाईल अवेलेबल असतील तसे तर जवळपास असतातच, आणि त्याच्या या सगळ्या गोष्टींच्या थ्रू आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि काही कालांतरानंतर हा पूर्ण सुद्धा होईल. आणि तुम्हाला आता वेळ पण भेटलाय, है ना, 2-1 महिने तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ भेटत आहे. तर आता प्रश्न असा आहे की ॲक्च्युली जे पेपर असणार आहे त्या पेपरचा पॅटर्न कसा असतो. आता जो काही आपला लॉस वगैरे झाला असेल, हा विचार सगळा डोक्यातून डिलीट करून टाका. किंवा त्या लॉकडाऊनमुळे अभ्यासच नाही झाला असा नाही, बिलकुल नाही. अभ्यास होणार आहे, अभ्यास करायचाच आहे, परीक्षा होणारच आहे. जशी CET आणि नीट झाली का नाही एक्झाम, विद्यार्थ्यांना सेंटरवर जाऊन परीक्षा द्यावी, कारण परीक्षेच्या शिवाय पर्याय कोणता आहे. परीक्षा झाली नाही तर विद्यार्थ्यांचं व्हॅल्युएशन करील कोण, त्याचं फ्युचर घडेल कसं, याचा विचार करून विद्यार्थी मित्रांनो आपण टार्गेट ठेवायचं आहे की वी विल फेस द एक्झामिनेशन. ती किती कठीण असो, किती कशी असो. मग करायचं काय, आपल्याला करायचं फक्त मॅनेज आजपासून. ठीक आहे, दिवाळीचा पिरियड आहे. आता आपण आज हा व्हिडिओ बघून राहिलो, तर या दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आपल्याकडे किती कालावधी आहे, तो कालावधी बघा. त्याच्यामध्ये किती चॅप्टर्स तुम्हाला लर्न करायचे आहेत, सगळ्या विषयाचे. जनरल सायन्स असाल तर तुम्हाला 6 विषयाचा अभ्यास करायचा आहे: इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. है ना. फिशरीचा ग्रुप असेल त्यांना मॅथ मराठीच्या ऐवजी फिशरीचा अभ्यास करायचा असेल. कम्प्युटर सायन्स असेल त्यांना बायोलॉजी आणि मराठी वगळून बाकीचे विषय सगळे करायचे आहेत. तर काही असो, तुम्हाला 600 मार्क्सचा अभ्यास करायचा आहे. आणि आता प्लॅनिंग कसं करा की, म्हणजे मी पर्टिक्युलरली बोर्ड एक्झामच्या बद्दल बोलून राहिलो. पहा, जे हेडिंग तुम्हाला बोर्डवर दिसून राहिलं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड. ठीक आहे, म्हणजे MSBSHE, है ना, MSBSC असं त्याला एक बोर्ड म्हणतो आपण, पुण्याचं, जे आपल्या पूर्ण एक्झामिनेशन कंडक्ट करते. तर याच्यामध्ये CET म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे राहतात, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम बद्दल, त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाहीये, है ना. विशेष करून फक्त तेच गोष्ट बोलू आपण जी तुम्हाला बोर्ड पॅटर्न विचारते, त्याबद्दलची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बाकीचे जे आहेत ते तुम्हाला नीटचे नंतर मी प्रोव्हाइड करेन. तर असो, आता काय करा की येणाऱ्या टाइम पिरियडमध्ये परीक्षा कशी असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना पहा तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण होऊन जातो, पण ऍक्च्युली त्यांना पेपर पॅटर्न समजलेला नसतोच. एक रॅन्डम ज्याला म्हणतात आपण रेस में लगे रहो तसा अभ्यास केला जातो. पण असं करू नका. याच्यामुळे होईल काय, चॅप्टर तर सगळे तुमचे लर्न होतील, अभ्यास तुमचा होऊन जाईल, पण तुम्हाला क्वेश्चन सगळे कशाच्या आधारावर केले जातात त्याची एक पद्धती असते विद्यार्थी मित्रांनो बोर्डाची. पेपर झाल्यानंतर पेपर तपासले जातात. तपासणाऱ्या व्यक्तीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तो कोणत्या उद्देशाने पेपर तपासतो, त्याला बोर्डाने कोणत्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. प्रत्येक परीक्षेचं स्वरूप ठरलेलं असतं, वेल प्लॅन. मग ते स्वरूप जर आपल्याला माहीत झालं तर आपण त्याच्यानुसार अभ्यास करायला लागू.
आणि अर्थात तुमचा अभ्यासक्रम सोयीस्कर सुद्धा होईल. तर हा प्रयत्न मला आज तुम्हाला करायचा आहे की जेणेकरून तुमचा अभ्यास थोडासा सोयीस्कर होईल आणि तुमचा जो ताण आहे परीक्षा 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 थोडाफार का होईना या व्हिडिओ लेक्चरच्या थ्रू मी कमी करण्याचा प्रयत्न करेन. याचा अर्थ परीक्षेचा अभ्यासक्रम मी नाही कमी करून राहिलो, तो जो बोर्डानं केलाय तो केलाय 25%. याच्या पलीकडे मी नाही बोलत रे बाबा, पण जे आहे त्याच्याबद्दल बोलतोय. ओके, तर जास्त इंट्रोडक्शन मध्ये वेळ न घालवता आपण डायरेक्टली जाऊया. जे नुकतेच विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयाचे ट्रेनिंग झाले आहेत, ऑनलाईन ट्रेनिंग, अर्थातच कोविडमुळे ऑनलाईनच ट्रेनिंग असतील, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे शिक्षक तज्ज्ञ मंडळी ज्यांचा 20-22 वर्षाचा अनुभव असतो विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण तयारी, बोर्डाचे पेपर तयार करणं, त्याचं व्हॅल्युएशन करणं, या सगळ्यांमध्ये एक्सपर्ट लोक असणारे, ज्याला आपण PhD अवॉर्डेड पर्सन म्हणतो, असे सगळे पर्सन या लोकांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आहे. आणि याच्या थ्रू त्यातून ज्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत तुमच्या भाषेमध्ये, त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहा, जे आपलं बोर्ड आहे, स्टेट बोर्ड, याचा एक्झाम पॅटर्न कसा असतो तो समजून घेण्याकरता सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे की लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय असतात. पहा, कोणताही पेपर तयार करताना त्याची काही उद्दिष्ट ठरलेली असतात. कसाही पेपर काढला जात नाही. बोर्डाचा जो पेपर आहे, ठीक आहे, रेग्युलर जे आपण प्रॅक्टिस पेपर घेतो त्याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकतं थोडंसं, बट व्हेन वी कन्सिडर दी बोर्ड पेपर, त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धती असते विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांची. ठीक आहे, तो पेपर पॅटर्न कसा आहे, 25 मार्क्सचा, 50 मार्क्सचा आणि 70 मार्क्सचा आहे ना. युनिट टेस्ट, फर्स्ट टर्म आणि आपली जे बोर्डाची एक्झाम असते ती, या तिन्ही पॅटर्न मी तुम्हाला देणारच आहो आज. पण त्याच्या अगोदर कशा पद्धतीचे प्रश्न केले जातात, कशाच्या आधारावर असतात हे समजून घेऊ आपण. ठीक आहे, तर पहिला पार्ट आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. विद्यार्थ्याला तो टॉपिक जे काही सिलेबस शिकवला आहे शिक्षकांनी क्लासेसमध्ये, तर त्याच्यावरून त्याला किती नॉलेज मिळालं आहे, तर याचे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ठरले आहेत. पहा, 3 ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे तुम्हाला. कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवाल पहा. तुमच्या डोळ्यासमोर एक चार्ट येईल, त्या चार्टला तुम्ही आता ऑब्झर्व करा. तर पूर्ण चार्ट एक्सप्लेन करेल की मला काय सांगायचं आहे. दिसला तुम्हाला चार्ट? पाहता त्या चार्टमध्ये त्यांनी दिले असं हेडिंग आहे आपलं, वेटेज अकॉर्डिंग टू द लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, है ना. आता का पहिला ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, त्यांनी म्हटलं नॉलेज. ठीक आहे, नॉलेजचा अर्थ काय होतो, ज्ञान. एखाद्या टॉपिकचं विद्यार्थ्याला किती ज्ञान भेटलंय त्याच्या संबंधित क्वेश्चन केला जाईल. किती क्वेश्चन करतात हो, 29 मार्क्स. आता लक्षात ठेवा, आपला जो बोर्डाचा क्वेश्चन आहे तो आहे, आता सपोज बायोलॉजी बद्दल आपण बोलून राहिलो है ना, बायोलॉजी सब्जेक्ट बद्दल बोलायचं आहे, तर 70 मार्काचा पेपर असतो. जी पद्धती जुनी आहे तशीच आहे. तर 70 मार्कापैकी तुम्हाला ऑप्शन सहित किती विचारतात, बरेचसे क्वेश्चन असतात. तुम्हाला टोटल सॉल्व किती करायचे, 70 मार्काचे. ऍक्च्युली पेपर असतो तुमचा 98 मार्काचा. तुम्ही पहा तो चार्ट बदलून ऑब्झर्व करा थोडासा. म्हणजे विथ ऑप्शन ज्याला म्हणतो आपण, समजा कधी कधी 8 क्वेश्चन असतात, त्यातले 6 सॉल्व करायचे असतात, मग 2 काय झाले, ऑप्शनवाले झाले. तर असे सर्व मिळून मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन देऊन राहिलो. ठीक आहे, जसं आम्हाला प्रोव्हाइड केलंय तशा पद्धतीने. तर पहा, 29 मार्क जे राहतात ते आहेत तुम्हाला नॉलेजच्या आधारावर. मग आता नॉलेज म्हणजे काय, याच्यामध्ये शक्यतो येतात डेफिनेशन्स, है ना. पर्टिक्युलरली आपण बायोलॉजी बद्दल बोलून राहिलो, तर एखाद्या गोष्टीची डेफिनेशन तुम्हाला विचारतील. डिफाईन ऑस्मो रेग्युलेशन, झाला एक क्वेश्चन तयार. किंवा व्हॉट इज एक्सक्रीशन, अशा टाईपचे जे क्वेश्चन राहतात. ठीक आहे, आता मी म्हणतो म्हणजे हे पाठ नका करू की डिफाईन म्हणजे झालं तुमचं काय नॉलेज, नाही. असे किती सारे व्हेरायटीचे प्रश्न येतात, पण साधे जे कन्सेप्ट तुमचे आहेत त्याला डायरेक्टली मांडणं, पाठांतर म्हणा, अशा टाईपचे तुम्हाला 29 मार्काचे क्वेश्चन येतील. आणि जर आपण 100 पैकी याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते असतं 30%. म्हणजे असं समजा ना, जेवढे पर्सेंट तेवढे मार्क. आता 29 आणि 30 असं थोडासा फरक आहे तो, कारण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे 100चं. तुमच्या लक्षात आल्याचं भानगड हे पहा, टोटल मार्क्स 100
त्यातलं 70 मार्काचं आपल्याला काय आहे थिअरी प्लस 30 मार्क्स काय देतात आपल्याला प्रॅक्टिकल. आपण जो विचार करू आलो तो आता थिअरीचा. मग थिअरीमध्ये 70 मार्काचं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पण पेपरमध्ये काय परफेक्ट 70 मार्काचं थोडीच येईल. तुम्हाला ऑप्शन सुद्धा असतात है ना, 4 पैकी 3 सॉल्व्ह करा, 10 पैकी 4 सॉल्व्ह करा, असं काहीतरी. तर तो पॅटर्न तुम्हाला सांगणारच आहो मी. तर म्हणून लक्षात ठेवा की टोटल ऑप्शन सहित किती मार्क आहेत, तर 98 मार्काचा पेपर राहील. त्यातलं तुम्हाला 70 मार्काचं लिहायचं आहे. काही कन्फ्युजन करू नका. 70 मार्काचा पेपर आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे. तर त्याच्यात 30% क्वेश्चन जे राहतात ते तुमचे नॉलेज बेस राहतील. त्याच्यानंतरचं आहे अंडरस्टँडिंग, म्हणजे तो टॉपिक ऍक्च्युली तुम्हाला किती समजला आहे. म्हणजे तुम्हाला एखादा कन्सेप्ट आहे, आता समजा सर्क्युलेशन नावाचं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की हार्टचं काम असतं ब्लडला सप्लाय करणं, पंपिंग ऑर्गन म्हणतो आपण त्याला. मग त्याच्यावर एक क्वेश्चन तयार करून टाकला. व्हॉट इज हार्ट नाही विचारलं, तो नॉलेज बेसचा झाला. ते विचारतात व्हाय इज हार्ट कॉल्ड ॲज पंप. हार्टला पंप का म्हणायचा, ब्लड पंप का म्हणतात, हे झालं अंडरस्टँडिंग. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला हार्टच्या बद्दलच लिहायचं आहे, पण प्रश्नाची पद्धती बदलली, झालं. त्याला म्हणायचं तुम्हाला अंडरस्टँडिंग. 41 क्वेश्चन तुम्हाला 41 मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावर केले जातील, 42%. आणि नंतर आहे अप्लिकेशन अँड स्किल. हा फार महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये 28 मार्क्स येतील, म्हणजे 28%. आता अप्लिकेशनमध्ये काय तर एखाद्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स, एखाद्या गोष्टीचं सिग्निफिकन्स है ना, राईट द सिग्निफिकन्स ऑफ फॉर एक्झाम्पल आता मिओसिस, मायटॉसिस असे क्वेश्चन, किंवा त्याच्यामध्ये येऊ शकतात रिझन है ना. हे सगळं तुमचं काही अप्लिकेशनमध्ये. आणि जो शेवटचा कन्सेप्ट आहे स्किल, त्या स्किलमध्ये येते मित्रांनो डायग्राम है ना. तुम्हाला कधीही क्वेश्चन पेपरमध्ये केला गेला की ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन किडनीज. प्रश्नच फार पद्धतीचा आहे. नीट लेबल डायग्राम, एक तर नीट डायग्राम काढा. ह्युमन किडनीज विचारली तर ह्युमन किडनीज ड्रॉ करा. लक्षात आलं का. दुसऱ्या प्राण्याची किडनी ड्रॉ करू नका. त्याचे मार्क कसे भेटतील तुम्हाला, सिलेबसमध्ये ह्युमन किडनी आहे दादा. ओके. तर काय लक्षात ठेवायचं आहे की स्किल म्हणजे काय, एक तर तुमची डायग्राम एक व्यवस्थितशीर असली पाहिजे. ठीक आहे, एक्झॅक्ट त्याचं काही मोजमाप कोणी करणार नाहीये किंवा किती सेंटीमीटरची आहे त्याच्याशी घेणं सध्या नाही आहे. मेडिकलमध्ये तुम्हाला आहे बरं, अभ्यास सगळाच पाहिजे. पण ड्रॉ म्हटलं तर ती किडनीचा शेप व्यवस्थित आला पाहिजे, त्याचे पण मार्क राहतील. आणि नंतर त्या डायग्रामचे लेबल्स, आता किती मार्क्ससाठी किती लेबल असले पाहिजे हे फिक्स आहे, हे आपण समोर बघणार आहोत. ओके. तर हा झाला तुमचा पहिला कन्सेप्ट, म्हणजे कोणता, तो वेटेज अकॉर्डिंग टू द लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतरचा मुद्दा मित्रांनो, वेटेज अकॉर्डिंग टू डिफिकल्टी लेवल. शक्यतोवर आतापर्यंत जे की बायोलॉजीचे बद्दलचे पेपर आले आहेत, पहा मित्रांनो, एक तर पेपर कठीण येत नाही. बायोचा जो पेपर आहे याचा अर्थ असा नाही का कोणताही व्यक्ती गेला बोर्डाच्या परीक्षेला आणि तो बायोलॉजीमध्ये भरपूर मार्क्स घेऊन आला, तसं नाही भाऊ. ज्यानं रेग्युलर कॉलेज अटेंड केलाय, ज्यानं व्यवस्थितशीर प्लॅनिंगनं अभ्यास केलाय, त्याच व्यक्तीला पेपर सोपा जातो. पेपर कशाचा हे तर माहीत पाहिजे, काही पोरांना हे तर माहीत नसते परीक्षेला. तर असो, मला हे नाही म्हणायचं आहे का बा आपण एवढं मिसअंडरस्टँड आहोत. आपल्याला सगळं करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, पेपर सॉल्व्ह करायचा आहे. असो, तर वेटेज तुमच्यासमोर एक परत चार्ट येईल, त्याला ऑब्झर्व करायचं आहे. वेटेज अकॉर्डिंग टू द डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन्स. आता याच्यात 3 पार्ट केले त्यांनी, इझी, ॲव्हरेज अँड डिफिकल्ट. त्यातले इझी आहेत 30%, 29, मगासारखंच कॅल्क्युलेशन आहे जवळपास. ॲव्हरेज मध्ये 50%, 49 मार्क्स. डिफिकल्ट 20%, 20 मार्क्स. सोपे प्रश्न तुम्हाला 29 मार्क्स, पण हे ऑप्शन सहित आहे, लक्षात ठेवा. आपल्याला त्याच्यातलं काही सिलेक्टेडच लिहायचं आहे, कसं ते पाहणारच आहोत आपण. मग आता याच्यावरून लक्षात काय ठेवसाल सर, 30% इझी आहे, 50% ॲव्हरेज आहे. अरे म्हणजे जवळपास 80%चा जो पार्ट आहे तो तर तुमचा सोप्यातच गेला ना.
इझी आणि ॲव्हरेज म्हणजे काय ते जास्त भारी नसतात प्रश्न, साधे सुधे. आणि फक्त 20%चाच असा पार्ट आहे की ज्याला त्यांनी डिफिकल्टमध्ये टाकलाय. पेपर जे लोक काढतील बोर्डवाले एक्सपर्ट पर्सन, त्यांचीच इच्छा आहे का मॅक्झिमम विद्यार्थी पास झाले पाहिजे. पण आपला उद्देश काय असला पाहिजे का नुसतं विद्यार्थी आपण पास नाही व्हायचं आहे, अरे पास तर होतीलच, पेपरला गेला म्हणजे पास झाला, कारण पासिंगला मार्क लागतात तरी किती. पण जेव्हा तुम्ही 12वीतून 13वीत जाल, ग्रॅज्युएशनला जाल, BScला जाल, मेडिकल फील्डला जाल, इंजिनियरला जाल, आणखी कुठं जाल, जोपर्यंत तुम्हाला 12वीचं वेल अंडरस्टँडिंग नसेल, तुम्ही समोरच्या कंडिशन फेस कशा कराल. तिथं तुम्हाला साध्या सुद्धा डेफिनेशन कोण शिकविल रे, हे तुम्हाला 12वीतच शिकायचं आहे. म्हणून अभ्यास करा तो ऑब्जेक्टिव्हच्या नुसार करा. जो पॅटर्न आपल्याला बोर्डाने दिला तो चुकीचा नाही आहे, तो एवढ्या विशिष्ट पद्धतीचा आहे का खरोखर प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास घडेल. पण त्याला तशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जर तुम्ही लक्षात घेतलं की ज्यांच्या डोक्यावर ताप आहे की बोर्डाचा पेपर जवळ आहे, मी अभ्यास कसा करू, माझा अभ्यास झाला नाही, अरे ताण कशाला घेतो, 80% भाग तर बोर्डानं कमीच केलाय ना. पाय ना कोणती लेवल आहे, इझी आणि ॲव्हरेज आहे. डिफिकल्ट फक्त 20% आणि तेवढी राहिलीच पाहिजे. कारण जे मनसोक्त अभ्यास करतात विद्यार्थी त्यांना सुद्धा चॅलेंज भेटलं पाहिजे, प्रोत्साहन भेटलं पाहिजे. हा बोर्डाचा याच्या मागे उद्देश असतो मित्रांनो. ओके, ठीक आहे. तर हा झाला आपला दुसरा पार्ट. त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे वेटेज अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ क्वेश्चन. आता हे तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं. वेटेज अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे जर आपण बोर्डचा जो म्हणजे बोर्डाचा 70 मार्काचा पेपर आहे तो जर कन्सिडर केला, टोटल मार्क्स 70 म्हणजे फायनल एक्झामिनेशन तुमची जी आता होईल, तर त्याचा जर विचार केला त्याच्यामध्ये किती टाईपचे क्वेश्चन्स असतात है ना, किती किती मार्काचे, तर त्याच्यानुसार तुम्हाला काय विचार करायचा आहे. सो वेटेज अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ क्वेश्चन, किती कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स असतात. पहा आता परत तुमच्या समोर एक ऑब्झर्वेशनचा टेबल येणार आहे, तो पहा. त्याच्यामधून तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. पहा पहिला जो कॉलम त्यांनी केला आहे त्याच्यात दिला टाईप ऑफ द क्वेश्चन है ना. त्याच्यानंतर मार्क्स फॉर द ईच क्वेश्चन, नंबर ऑफ क्वेश्चन तिसरा कॉलम. म्हणजे जसं पहिलं जर आहे MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह, सगळे 1 मार्काचे राहतील. आणि किती प्रश्न आहेत, 1 to X 10 MCQs राहतील. आणि लक्षात ठेवा या 10ला कोणतं ऑप्शन नाहीये, हे 10च्या 10ही प्रश्न तुम्हाला कंपल्सरी असणार. आणि या MCQ मध्ये सुद्धा वरच्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या, नॉलेजच्या आधारावर, अंडरस्टँडिंगच्या आधारावर, ऍप्लिकेशनच्या आधारावर, इव्हन डायग्रामच्या आधारावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात है ना. जुने 1-2 पेपर तुम्ही चाळायला पाहिजे समजण्याकरता. आणि टोटल मार्क्स किती आहे, 10. दुसरा पार्ट आहे VSA. VSAचा अर्थ होतो व्हेरी शॉर्ट आन्सर. आणि व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे 1 मार्क क्वेश्चन. ठीक आहे, दिसतं तुम्हाला. VSA म्हणजे व्हेरी शॉर्ट आणि त्याचा अर्थ होतो 1 मार्क. समोर दिसलंच आहे 1 मार्क क्वेश्चन. किती आहेत, क्वेश्चन नंबर 2 आणि त्याच्यामध्ये 1 to 8 8 प्रश्न राहतील आणि 8 प्रश्नाचे 8 मार्क. आणि आपल्या माहिती करता 1 मार्काचे प्रश्न हे तुमच्याकरता सर्वात चॅलेंजिंग वर्क करेल. घाबरून जायचं नाही आहे, चॅलेंजिंग आहे म्हणजे अरे बापा नाही. पण याच्यामध्ये मित्रांनो डिफिकल्टी लेव्हल ऍड होऊ शकते. ठीक आहे, एखादा प्रश्न आहे एक्सप्लेन, डिस्क्राईब, तुम्ही पटकन देऊ शकता. पण जर त्यांनी 1 मार्काचे क्वेश्चन केले, एवढे व्हेरायटीचे क्वेश्चन केले जाऊ शकतात. बघणार जाऊ आपण समोर पेपर पॅटर्न मध्ये, तेव्हा तुम्हाला फार विचार करून त्याचं उत्तर लिहायचं आहे. कधी कधी त्याचं उत्तर एका शब्दातच येतं. नेम द ॲनिमल विच एक्सक्रीट युरिया ॲज अ नायट्रोजिनियस वेस्ट. पटकन त्याचा आन्सर लिहिता आला पाहिजे. कोणतं, मॅमल्स किंवा ह्युमन बिंग्स. झाला 1 मार्काचा क्वेश्चन.
कधी कधी एखाद्या गोष्टीची त्याला डिफाईन पण येऊ शकतं. अशा टाईपचे क्वेश्चन येतील जे तुम्हाला 1 मार्कासाठी लिहायचे आहेत. ठीक आहे, तर याची झाली तुम्हाला किती मार्क्स? 8 मार्क. आता लक्षात ठेवा, हे जे टोटल मार्क दिले आहेत हे तुम्हाला ऑप्शन सहित दिले आहेत. ऍक्च्युली किती मार्क आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. परंतु पहिला जो क्वेश्चन तुमचा झाला, म्हणजे आता असं समजा एमसीक्यू चे मार्क तुमचे किती झाले, एमसीक्यू चे तर टोटल मार्क झाले 10. हे कंपल्सरी आहे, ह्याच्यात काही बदल होणार नाही. त्यानंतर VSA त्याचे मार्क झाले तुमचे 8. त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी, SA1 शॉर्ट अँसर क्वेश्चन. शॉर्ट अँसर म्हणजे किती, तर हे 2 मार्काचे क्वेश्चन आहेत. एका क्वेश्चनला 2 मार्क. किती आहेत राव? क्वेश्चन नंबर 3 to 14 है ना. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 12 क्वेश्चन आहेत तुम्हाला. हे म्हणजे 12 दुनी 24 मार्क. किती मार्क राहतील? 24 मार्क आहेत. आता ऍक्च्युली हे 24 आहेत, पण तुम्हाला याच्यातले 8च सॉल्व्ह करायचे असतात, कारण 70 मार्काचा पेपर आहे ना. ते पण पोहोच हळूहळू. तर पहा, हे झालं 24 मार्काचं कॅल्क्युलेशन. ऍक्च्युली तुम्हाला सॉल्व्ह किती करायचे आहेत? 8. म्हणजे 8 दुनी किती मार्क झाले? 16 मार्क्स. त्याच्यानंतरचा आहे SA2 शॉर्ट अँसरच आहे, परंतु हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, 2-2 मार्काचे असतील, त्याला SA1 त्यांनी म्हटलंय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पेपरमध्ये की SFSC येत नाही. ते तुम्हाला दिसणारच आहे की किती मार्क आहेत टोटल. अंदाज लागून जातो की एका प्रश्नाला 2 मार्क आहे. हे तुम्हाला समजूनच जाणार. आपण ऍक्च्युली पेपर पॅटर्नच बघणार आहोत. 3 मार्काचे किती आहेत? क्वेश्चन नंबर 15 to 26 टोटल मार्क किती आहेत? 36 है ना. 12 क्वेश्चन्स आहेत. ऍक्च्युली 12 पैकी तुम्हाला 8च सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे 8 त्रिक 24. मी तुम्हाला 70 मार्काचं बोर्डवर देऊन राहिलो आणि जे तुमच्या समोर आहे ते ऑप्शन सहित आहे. त्याच्यानंतरचा पॅटर्न आहे लॉंग अँसर. लॉंग अँसर म्हटलं की पटकन डोक्यात ठेवा, 4 मार्काचा प्रश्न आलाच होय. किती आहेत? 27 to 31. म्हणजे ते आहेत तुमचे किती प्रश्न? 5. ऍक्च्युली तुम्हाला त्या 5 पैकी 3च सॉल्व्ह करायचे आहेत. 4 त्रिक 12 मार्क्स. किती झालं टोटल? 6 4 10 2 12 8 20 0 2 2 आणि 3 2 5 2 7 70 मार्क्स. आणि हे जर समजा विथ ऑप्शन असेल ते येतात 98. म्हणजे जे आपल्या चार्टमध्ये दिलं आहे ते चुकीचं नाही आहे, व्यवस्थितशीर आहे. आता याच्यामध्ये पहा, MCQs आणि VSA हे जे 2 पार्ट आहेत, दीज आर द कंपल्सरी. याच्यामध्ये काही चॅलेंज नाही, काहीच बदल नाही करता येत. पण ऑब्जेक्टिव्ह लिहिताना कसे लिहायचे त्याची सुद्धा पद्धती आहे. पहिले पोट्टे काय करत, ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न पहिला आहे ना, पहिल्या पानात छापला, पेपर संपला की शेवटी परत छापून दे, ऑब्जेक्टिव्ह बदलून टाका. पहिल्याला समजा AB दिला, त्याच्यामध्ये CD असं काही ते बदल करून टाका. लक्षात ठेवा, बोर्ड साधी सुधी गोष्ट नाही आहे. किती सारे कॉलेजेस, किती सारे विद्यार्थ्यांचा पेपर घेऊन आला, याचा अर्थ त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी माहित आहे. क्वेश्चन पॅटर्न चेंज. ऑब्जेक्टिव्ह ऑप्शन जे तुम्हाला लिहायचे आहेत ते फक्त एकच वेळ व्हॅल्युएट होतील. ते तुम्ही पहिल्या पानावर लिहा, दुसऱ्या पानावर लिहा की शेवटच्या पानावर लिहा. एक वेळ तुम्ही त्याचे आन्सर सॉल्व्ह केले, तो प्रश्न सॉल्व्ह चेक झाला, तुमची उत्तरपत्रिका आहे, तुम्ही लिहिले ऑब्जेक्टिव्ह, एक वेळ चेक झाले, नंतर त्या ऑब्जेक्टिव्ह तुम्ही 17 वेळ लिहा, त्याला कोणी चेक नाही करणार. नॉट व्हॅल्युएटेड. लक्षात येईल का? ओनली 1 टाइम व्हॅल्युएशन विल बी देअर फॉर द ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा की ऑब्जेक्टिव्हवर जास्तीत जास्त भर द्या इथं, आणि मन लावून एकच वेळ सॉल्व्ह करा. ठीक आहे ना, विचार करून लिहा. तुम्हाला नाही सध्या तुम्ही त्याला सध्याचं सोडून द्या, नंतर त्याच्यावर विचार करत राहा, सॉल्व्ह करा. 3 तासातलं मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार थोडीच आहे. याचा विचार आज करा, आता करा. सो दिस इज अबाउट ऑब्जेक्टिव्ह अँड 1 मार्क्स क्वेश्चन. त्याच्यानंतर 2 आणि 3 मार्कामध्ये कसं असतं, हार्डली आता 2 मार्काचा एखादा क्वेश्चन आला, ठीक आहे, राईट द किंवा मेन्शन द स्टेजेस ऑफ मायटोसिस. फक्त मेन्शन म्हटलंय तर 4 स्टेप मांडा फक्त. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. 2 पैकी 2च मार्क भेटतील. किंवा असाही विचार करू शकतो आपण,
का 2 मार्कासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 4 स्टेटमेंट्स तुम्हाला लिहावं लागतील. 4 वाक्यवर, 4 ओळी नाही, म्हणजे 4 पॉइंट्स. हे पाठ करा तुम्ही. 2 मार्कासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे 4 पॉइंट्स. 3 मार्कासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 6 पॉइंट. याचा अर्थ मोजून 6 लिहा. 7वा येते पण मी 7वा लिहित नाही असं नका करू. तुम्ही त्यात 7-8 पॉइंट लिहिलेच जातात, पण वेळेनुसार मी तुम्हाला सांगत आहोत. इफ वी मॅनेज द टाइम फॉर द 70 मार्क्स फॉर 3 hours, प्रत्येक प्रश्नाला किती टायमिंग देईल हा प्रत्येक पर्सन टू पर्सन थोडा वेगळा राहू शकतो. एखाद्याला 4-5 ओळी लिहायला 2-1 मिनिटच लागतो, फास्ट लिहितात. एखाद्याला वेळ लागतो. तर त्यानुसार हे कॅल्क्युलेशन आहे आणि हे परफेक्ट राहील. ऍटलिस्ट तुम्ही 6 पॉइंट जर लिहिले, पॉइंट टू पॉइंट, पण बिट बाय बिट मार्किंग म्हणतात त्याला, हे बायोलॉजीमध्ये फार चालतं. रिलेटेड टू दॅट क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितशीर पॉइंट लिहायचे आहेत, त्याच्याशी संबंधितच. भारोड लिहून चालत नाही. निबंध मला थोडीच आहे. तर म्हणून म्हटलंय की एक विशिष्ट स्टडी जो तुम्ही करून राहिले. आता तुमच्यापैकी बरेच लोक फक्त नीटचे क्लासेस लावतात. ठीक आहे, घाबरून जायचं काम नाही. तुमचा मेन उद्देश तो आहे ना, तुम्ही करा. अरे पण तुम्ही त्याच्यासोबत बोर्डाचा परीक्षेचा अभ्यास तर करूनच राहिले की नाही. कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहेत ना. फक्त 4-5 स्टेटमेंट लिहिणं शिका. अंडरस्टँडिंग डोक्यामध्ये आहे ना, त्याला इंग्रजीमध्ये उतरवा पेपरमध्ये. हे लक्षात ठेवा. तर म्हणून 2 मार्काचा क्वेश्चन जो असेल त्याला ऍटलीस्ट 4 पॉइंट मस्ट आहेत. 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर 6 पॉइंट लिहिणंच आहेत, कमी नका लिहू. मग त्यात तो प्रश्न कसा येतो, त्यात डायग्राम येते काय येते, हे सगळं व्यवस्थितशीर पाहू. लॉंग आन्सर 4 मार्काचा आहे. मग आता याचा अर्थ 4 मार्कासाठी बाद 3-4 पानं लिहावं लागतील असंही काही नाहीये. परत हे डिपेंड आहे प्रश्न कशा पद्धतीचा आहे. समजा एखादा प्रश्न असा आहे, ड्रॉ द डायग्राम ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट, आणि त्याला सब क्वेश्चन केला एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हार्ट किंवा एक्सप्लेन द वर्किंग ऑफ द हार्ट, है ना. असं जर क्वेश्चन केला तर ऍक्च्युली त्याचे 2 मार्क डायग्रामचेच आहेत. 2 मार्क डायग्रामला जर त्यांनी दिले. आता हे समजून घेण्यासारखं असतं या क्वेश्चन कसा केला जातो. एका प्रश्नाने जर 2 सब क्वेश्चन केले तर त्याचं डिस्ट्रीब्युशन तसं असतं. कधी कधी एखादी डिफाईन विचारतात, त्या डिफाईनचा 1 मार्क असतो, बाकीचे 3 मार्क असतात. तर आपण आता हा जो क्वेश्चन डिस्कस करून आलो आहे ना, ड्रॉ द डायग्राम ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड एक्सप्लेन द वर्किंग, तर 2 मार्काची हार्टची डायग्रामच आहे. मग त्याच्यामध्ये ऍटलिस्ट तुम्हाला 5 ते 6 लेबल देणं आवश्यक आहे ना, ते परफेक्ट वाले. आणि 2 मार्काचं तुम्हाला करायचं आहे एक्सप्लेनेशन, म्हणजे ते वर्किंग. मग त्या 2 मार्कासाठी नुसतं 4च पॉईंट नका लिहू. कारण मी पहिलेच सांगितलं 2 मार्कासाठी 4 पॉईंट हे 2 मार्काच्या क्वेश्चन साठी होतं. हा लॉंग आन्सर आहे. इथं तुम्हाला 2 मार्कासाठी थोडंसं डिटेल लिहायचं. मग तुम्हाला माहित आहे वर्किंग ऑफ हार्ट मध्ये काय असतं, आपण डिस्क्राईब करतो वर्किंग मध्ये, है ना. मग त्याच्यामध्ये ॲट्रियल सिस्टॉल असेल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल असेल, डायस्टॉल असेल, ह्या पॉइंटला घेऊन त्याला डिस्क्राईब करा 1 पेज. आणि त्या एका पेजमध्ये पॉइंट टू पॉइंट लिहा व्यवस्थितशीर. पॅरेग्राफ नका लिहू डायरेक्ट. लक्षात ठेवायचं आहे, व्यवस्थितशीर पॉइंट जर लिहिले तर त्याला मार्क लवकर मिळतात. हाच सायन्सच्या पेपरचा उद्देश असतो. तर असो, हा झाला आपला वेटेज अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला किती प्रकारचे क्वेश्चन आहेत, तर ऑब्जेक्टिव्ह 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे. ओके, जसा प्रश्न तसं त्याचं आन्सर असलं पाहिजे. तर हा झाला तुमचा विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न. आता याच्यानंतर एक शॉर्टमध्ये तुम्हाला जे पूर्ण वर्षभरामध्ये पेपर द्यायचे असतात, है ना. एक आता युनिट टेस्ट जर घेतली तरी शक्यतो 25 मार्काची असतं. आता ठीक आहे, सध्या ऑनलाईनमुळे सगळेजण घरीच प्रॅक्टिस देऊन आले, पण त्याच्यावर एक आपण ओव्हरलुक करून घेऊ, है ना. तुमच्यासमोर मी दोन्ही पॅटर्न दाखवतो. युनिट टेस्टचा पेपर कसा असतो, फर्स्ट टर्मचा पेपर तुमचा कसा असतो, आणि सगळ्यात शेवटी आपण पाहतो बोर्ड पॅटर्न. ठीक आहे, तो एक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तुम्हाला पहिला पॅटर्न दिसत आहे, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर युनिट टेस्ट. ठीक आहे, त्याला तुम्ही ऑब्झर्व करू शकता. व्यवस्थिशीर दिलाय पहा. इयर 2020-21 ऑनवर्ड्स, म्हणजे आतापासून हा पॅटर्न लागूच आहे. टोटल मार्क्स 25 आणि वेळ त्यांनी दिलाय 1.5 hours, दॅट इज म्हणजे 1.5 तास. तर याच्यात त्यांनी 4 सेक्शन केले आहेत पहा. पॅटर्न हाच राहील जो मी आता सांगितला. तो युनिट टेस्टचा पेपर असो, टर्मचा असो का फायनल एक्झाम असो.
पाहून घ्या, क्वेश्चन नंबर सेक्शन ए केला आहे, त्याच्यात त्यांनी टाकले ऑब्जेक्टिव्ह आणि व्हीएसए. आता व्हीएसएचा अर्थ सांगितलाच आहे मी, व्हेरी शॉर्ट अँसर, म्हणजे 1 मार्काचा. तर याचे टोटल मार्क्स किती आहेत पाहून घ्या. राईट साईडला ऑब्जेक्टिव्हचे 4 मार्क आहेत, व्हीएसएचे 3 मार्क, म्हणजे 7 मार्काचे हे झाले. सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन आहेत, 8 मार्क. सेक्शन सी मध्ये 3 मार्काचे 6 मार्क आणि डी मध्ये 4 6 25 मार्काचा पॅटर्न आहे. आता ठीक आहे, याच्यावर आपण जास्त भर देऊ नये, कारण तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. पॅटर्न तुम्हाला समजलंच आहे किती कसं लिहायचं आहे. त्याच्यानंतरचं पेज तुम्ही पाहू शकता, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर टर्मिनल एक्झाम. आता टर्मिनल म्हणजे ही कॉलेज लेवलला असते. फर्स्ट टर्म सेकंड टर्म ज्याला म्हणतो आपण, हे कॉलेज लेवलच्या परीक्षा आहे. हे तुमचं बोर्डात नाही होणार, बोर्डाचा 70 मार्काचा राहील पेपर. तर यातही तेच आहे, सेक्शन केले 4, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन वाढवले आहेत है ना, कारण पूर्ण पेपर 50 मार्काचा आहे, वेळ 2.5 तास आहे है ना. सेक्शन ए मध्ये काय दिलंय बा, एमसीक्यूज आणि व्हीएसए 7 मार्काचे. सेक्शन बी मध्ये अटेम्प्ट एनी 8 16 मार्क. ठीक आहे, 3 पासून तर 13 पर्यंत किती येतात ते पहा तुम्ही. क्वेश्चन प्रत्येकाला 2-2 3-3 प्रश्न ऑप्शन्स आहेत. त्यातले तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत किती, 8. सेक्शन सी मध्ये परत 3 मार्काचे प्रश्न आहेत, 14 ते 19 पर्यंत 12 मार्क. म्हणजे तुम्हाला किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, 4 त्रिक 12. नंतर सेक्शन डी मध्ये लॉंग अँसर 4 प्रश्न आहेत, त्याच्यातले तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे 8 मार्काचे. असा हा 50 मार्काचा पॅटर्न. ओके, आता आपला शेवटचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा, आणि तो म्हणजे मित्रांनो बोर्डाचा पेपर पॅटर्न, क्वेश्चन पॅटर्न. चला, आता आपला महत्वाचा आहे, ज्याच्यावर ऍक्च्युली सगळ्या लोकांचा फोकस आहे, सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, सर बोर्डात काय येते ते सांगा, बाकीचं काही घेणार नाही. पण कसं असते, कॉलेज लेवलला ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्या मागे उद्देश हाच आहे की तुम्ही बोर्डासाठी प्रिपेअर व्हा. ठीक आहे, तर ताण काढून टाका रे मित्रांनो, ताण काढून टाका. जेवढ्या गोष्टी समजल्या ना अभ्यासातल्या, प्रामाणिकपणे तेवढं करा. प्रश्न काय सिलेबसच्या बाहेरचा कधी येतो का? हा ठीक आहे, ओरिएंटेड, सिलेबस ओरिएंटेड, त्याच्यावर आधारित एखादा प्रश्न येऊ शकतो, पण आधारित बाहेरचा थोडीच आहे. ठीक आहे, जी ऑर्गन सिस्टम सिलेबसला नाहीच आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन कोण करणार तुम्हाला? नाही. बोर्ड त्रास नसते देत, बोर्ड तुम्हाला प्रोत्साहित करेल, त्याच्यामुळे आपण त्याच्या नियमांना ऍक्सेप्ट करूया. ठीक आहे, तर पहा आता, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर अॅन्युअल एक्झामिनेशन म्हणजे वार्षिक परीक्षा जी तुमची राहील, बोर्डाची 70 मार्कची शेवटची फायनल ही परीक्षा पास झाले का, बोर्ड पास झाले, भेटली भाऊ मार्क लिस्ट. बर, तर काही लोकांना हाही प्रश्न पडला असेल, सर ते बायोलॉजी समजलं, ते ब्रॅकेटमध्ये 56 काय होय? 56 हा सब्जेक्ट कोड आहे मित्रांनो, है ना. जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनचे फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला तो ऍड करावा लागतो, त्याच्यामध्ये असतोय फॉर इयर 20-21 ऑनवर्ड्स. म्हणजे ऍक्च्युली हा पॅटर्न जुनाच आहे है ना, पण तरी एक समजून घ्या, कारण त्याच्यावर आपण विचार जास्त करत नाही, केला पाहिजे. प्रश्नपत्रिका कशी आहे त्याच्याशिवाय तुम्ही अभ्यास करून पेपर सॉल्व्ह कसा कराल? स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जुने पेपर पाहतोच की, मग बोर्डाबद्दल का नाही आपण तेवढं सिरियस व्हायचं? व्हा, बोर्डाचा पेपरच महत्वाचा आहे, नंतर बाकीचे. ठीक आहे, तर पहा 3 तास तुम्हाला राहील, त्याच्यामध्ये 70 मार्कचा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता वर्षभरामध्ये अभ्यास किती होतो, कसा होतो, काय होतो, या सगळ्या गोष्टी समजून उमजून 3 तासामध्ये तुम्ही कशी क्रिकेट मॅच खेळता अभ्यासाची, त्यावर डिपेंड आहे का तुम्ही किती गुड, बेटर आणि बेस्ट प्लेयर आहात. म्हणजे टाइम मॅनेजमेंट काय आहे याच्याबद्दल कधी कधी हसी मजाक केली जाते. मॅनेजमेंट कायले पाहिजे रे भावा. जेव्हा 3 तासाचा पेपर निघून जातो मित्रांनो, त्याच्यानंतर लक्षात येते की टाइम मॅनेजमेंट नावाची गोष्ट या जगात आहे, है ना. एक विद्यार्थी सांगतो, 3 तासात माझा पेपर खूप छान गेला गळा, खूप मस्त बढिया, मी 1-2 ऑप्शनचे वालेही सॉल्व्ह केले. त्यातला दुसरा, त्यानं लेखानं 30 मार्काचा पेपर सॉल्व्ह करला असतो, त्याची त्याला गॅरंटी नसते, मग त्याचं तोंड असं हिरमुसलं होतेच ते.
काय त्याचा पेपर चांगला, अरे बाबा तू विचार नाही केला ना, तू अभ्यास केला, तुला सगळे चॅप्टर्स माहित आहे, 15च्या 15 चॅप्टरचा अभ्यासही तुझा झाला, प्रत्येक चॅप्टर पाठ आहे तुझ्या, 2 पाठ. पण असा प्रश्न येतो हे आपल्याला माहितच नव्हतं, म्हणून आपण थोडीशी मार्क्स कमी घेतले आणि म्हणून आपण नाराज झालो, अजून तर रिझल्टच नाही आला. तर लक्षात घ्यायचं आहे, एक वेळ पेपर सॉल्व्ह झाला ना, दिला ना तुम्ही, मग रिझल्टची अपेक्षा सध्या नका करू. हां, घरी गेल्यावर तुम्ही तुमचा पेपर टेस्ट करा, अनालाइज करा, पण त्याच्यावर जास्त विचार नका करत बसू, कारण तो पेपर तर झालाय, आता परत देसाल का तुम्ही, त्याला वेळ आहे. समजून हे घ्या की मी पेपर कसा देईल, दिल्यानंतर कसा गेला त्याचा कशाला विचार करत बसता रे भाऊ. सो कम ऑन द टॉपिक. परत तुम्हाला 70 मार्कासाठी 4 सेक्शन्स केले जातील. पेपर चालू झाला बोर्डाचा, 3 तासाचा कालावधी आहे, 11 वाजले, टिंग टिंग क्वेश्चन पेपर तुमच्या हाती आला. ऍक्च्युली 11च्या 10 मिनिटं अगोदरच तुम्हाला पेपर दिला जात होता. अगोदर होऊ शकते यावेळेसही तो पॅटर्न असेलच, तुम्हाला 10 मिनिटं प्रश्नपत्रिका देतात बिफोर 10 मिनिट्स ऑफ युअर एक्झामिनेशन. कशा करता देतात, पाहण्या करता, कागद चाळायची नाही, साधं काम आहे का, बोर्डानं हा पॅटर्न दिला कशाला तुम्हाला, त्या पॅटर्नच्या नुसार डोकं चालवा. कोणता प्रश्न, 4 सेक्शन पैकी कोणता प्रश्न तुम्हाला फास्ट आणि इझी आणि प्रॉम्प्ट येतो, त्या सेक्शन पासून तुम्ही सुरुवात करू शकता. तसं तर माझं तर असं मत आहे की जसा पॅटर्न तसा सॉल्व्ह करा. सेक्शन ए पहिला ना, तर सेक्शन ए पासून सुरुवात करून टाका. ABCD व्यवस्थितशीर पेपर दिसतो, नीटनेटकेपणा याला म्हणतात. पण ठीक आहे, कधी असं होऊ शकतं की बा सर सेक्शन ए तर आपल्याला लिहायचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे हा कंपल्सरी आहे, हा तुम्ही सुरुवातीला लिहामध्ये लिहायचं, याला मागे पुढे करूच नका. उत्तर पत्रिका भेटली ना, 10 मिनिटं पेपर क्वेश्चन पेपर वाचायचा, सुरुवात करू नका लिहायला, नाहीतर माणूस काय पाहिजे माहिती आहे, कोणकोणता क्वेश्चन येते हा ते पहा, पण ऍक्च्युली प्लॅनिंग तुमचं करा. 3 तासात तुम्ही कशा पद्धतीने त्याला लिहाल हे मॅनेजमेंट तुमचं असलं पाहिजे. हळूहळू तुम्हाला ते समजेल. तर पहिला जो सेक्शन आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, आणि महत्वाचं, एव्हरी सेक्शन शुड स्टार्ट ऑन द सेपरेट पेज. पहिला सेक्शन लिहिला, तुमचे 2 पानं सपोज भरलेत लिहून, है ना, कधी कधी अर्धच पान भरलं जातं, अर्ध खाली राहते, है ना. सपोज आता तुम्ही एक पेपर चालू केला, स्टार्ट केला, है ना, या पेजमध्ये, आणि इथं तुमचा क्वेश्चन तो त्याचं ते संपलाय, एखादा सेक्शन संपला, इथं दुसरा सेक्शन चालू कशाला करता. एवढी मोठी उत्तरपत्रिका बोर्डानं दिली आहे, आणि अर्थात माझं असं म्हणणं हे नाही की भरपूर पानं वापरा, पद्धती वापरा त्याची. सेपरेट पान घ्या, नवीन पान घ्या, त्याच्यावर दुसरा सेक्शन स्टार्ट करा, हा नियम आहे. कारण जे व्हॅल्युएशन होते, जे मार्क्स दिले जातात, ते सेपरेट त्याच्यावर असे चौकोन डब्बे दिसतात त्या उत्तरपत्रिकेवर, ते सगळे व्हॅल्युएशन करता असतात मित्रांनो. तर त्या व्यक्तीला माहिती पडलं पाहिजे की सेक्शन इथून स्टार्ट झाला रे भाऊ, नाही तर त्याला जांभळत राहावं लागते त्या व्यक्तीने. आता आम्ही दरवर्षी पेपर तपासतो, माझं काम कमी करा असं नाही म्हणत मी, पण तुमचे मार्क त्याच्यामध्ये डिपेंड असतात. तर प्रत्येक सेक्शन हा पहिला पॉईंट झाला तुमचा की सेपरेट पानावर पेपर पॅटर्न दाखवतो तुम्हाला, पण पहिले समजून घ्या. प्रत्येक सेक्शन हा सेपरेट पेजवर आलाच पाहिजे, हा पहिला मुद्दा. पहिला सेक्शन कंपल्सरी आहे, 10 ऑब्जेक्टिव्ह राहतील, 8 1 मार्काचे क्वेश्चन राहतील, आणि याला व्यवस्थितशीर म्हणा, चुकवू नका. आता याची नियमावली काय, MCQs बद्दल नियम एकच लक्षात ठेवा महत्वाचा, तो म्हणजे असा की फर्स्ट अटेम्प्ट ओनली. ऑब्जेक्टिव्ह फक्त एकच वेळ लिहा. सर्व दादा आणि ताईंना हात जोडून विनंती आहे, तुम्ही डबल लिसाल, पेपर झाल्यावर कुद्या मारसाल. मी 4 ऑब्जेक्टिव्ह 4 वेळ लिहिले, हाय लिहिले तर लिहिले, तुझी शई वाया गेली बाबू, तुझा वेळ वाया गेला. जो प्रश्न तुला येणार होता तो तू सॉल्व्ह नाही केला, त्याच्यात वेळ गमावला आणि तुझे मार्कही गेले. एक वेळ ऑब्जेक्टिव्ह लिहिला, तो चेक झाला, तो चेक होतोच. तो जर तुमचा रॉंग निघाला तर तो रॉंगच राहील. तो परत तुम्ही जर लिहिला करेक्ट करून मागच्या पानावर, यस दिस इज द आन्सर. कारण एखाद्या व्यक्ती पेपरच्या शेवटी आपण विचारतो, पाहू दे रे ऑब्जेक्टिव्ह, पाहू दे रे, तू सांभाळे बाबा तू स्वतःला. तू इथं त्या पद्धती करशील, पण 12वी पर्यंत. 12वीच्या नंतर काय, ग्रॅज्युएशनला तुम्हाला असं काही करता येईल नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये असं करता येईल नाही, तुमचा प्रत्येकाचा पेपर वेगळा राहील. मग आतापासून प्रिपरेशन केली तर काय वाया जाईल. एकच वेळ लिहा ऑब्जेक्टिव्ह, बिलकुल विसरू नका. हा मुद्दा फार 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 महत्वाचा तुमच्याकरता. आणि ऑब्जेक्टिव्ह लिहिताना, आता समजा आपल्याला 10 ऑब्जेक्टिव्ह आहेत,
ठीक आहे, मग त्याचा आन्सर तुम्ही देऊन राहिले, दिस इज युअर आन्सर है ना. पहिला सेक्शन तुम्ही टाकला, सेक्शन ए, इथून सुरुवात केली, हे तुमचं उत्तरपत्रिका आहे. तर या सेक्शन ए मध्ये इथं असे काहीतरी ब्लॉकेजेस राहतील. इथं तुम्ही क्वेश्चन लिहायचा. आता समजा क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये पहिला ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारला, तर हा पहिल्या क्रमांकाचा, आणि समजा त्याचं उत्तर आहे बी, तर बी पण लिहायचं आणि त्याच्यासमोर त्याचं जे ऑप्शन आहे ते सुद्धा लिहायचं. कोणते लिहू शकते, समजा नेफ्रॉन आहे, नेफ्रॉन, तर याला अंडरलाईन करायचं आहे. हे पूर्ण ऑप्शन्स ती अंडरलाईन केलं तरी चालेल. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर शुड बी देअर, सब क्वेश्चनचा नंबर सुद्धा द्यायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्हचा नंबर सुद्धा दिला पाहिजे, आणि ऑब्जेक्टिव्ह एवढ्या गोष्टी लिहिल्या तरच मार्क आहे. जर त्यानं समजा हे बी एबीसीडी वाला ऑब्जेक्टिव्हचं लिहिलं, आन्सर लिहिलं नाही, तर तो पेपर चेक नाही होणार, तो प्रश्न तुमचा रॉंग गेला, 0 मार्क. माझं तर असं म्हणणं आहे की ही आपल्या बोर्डाची नेगेटिव्ह मार्किंग होईल. लक्षातच येत नाही आपल्या, आता काय ती नेगेटिव्ह मार्किंग, अबे ही माही नेगेटिव्ह मार्किंग. उत्तर लिहिलं, त्याचं ऑप्शन लिहिलं तर तुमचा मार्क जाऊ शकतो. त्याच्यामुळे नियम पाळा ना, काय वाया चाललं आपलं. प्रश्न क्रमांक, त्याचा ऑप्शनचा नंबर आणि त्याचा ऑप्शन, झालं, काय लागतं वेळ. आणि एवढंच लिहा ना, कशाला भारोड ते पुरेचे पुरं वाक्य छापत बसता. कधी कधी माणसाला वेळ असते, हे येत नाही काय, मग ऑब्जेक्टिव्ह लिहित बस, ह्या पान भर पुरेच्या पुरं वाक्य. काही फायदा नाही बाबू, तो वाक्य कोणी वाचत नाही, तो तुमच्या प्रश्नपत्रिकेत आहे, ते त्या व्हॅल्यूवरला ऑलरेडी माहीत आहे. मग तर अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. परफेक्ट सॉल्व्ह करा, याचा मार्क मायनस जाऊ नका देऊ. ऍटलीस्ट जे तुम्ही उत्तर सॉल्व्ह केलं त्याचे तरी मार्क मायनस नका जाऊ. उत्तर लिहिलं बरोबर आहे, पण पद्धत चुकली, मार्क गेला. आजच्या व्हिडिओ लेक्चर मधून हेच शिका की नियमानुसार लिहिले तर मार्क आहेत, नियम बदलून जर तुम्ही मार्क लिहिले तर ते मार्क तुमचे जाऊ शकतात, जरी तुमचा उत्तर परफेक्ट असेल. नुसतं अभ्यास महत्वाचा नाही आहे, अभ्यास म्हणजे स्टडी विथ प्लॅनिंग आणि बोर्डाचे नियम. चला, तसंच तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर, हे सुद्धा परत परत लिहू नका, एकच वेळ लिहा. ठीक आहे, याला थोडंसं ते याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला ऑप्शन राहू शकतं, पण नाही, एक क्वेश्चन एकच वेळ चेक केला जाईल, हे महत्वाचं राहील. चला, त्याच्यानंतरचा सेक्शन बी आपला. सेक्शन बी मध्ये आपण काय म्हणत असतो, कोणते पॅटर्न आहेत, VSA 1 है ना, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहतील, 2. असे तुम्हाला 12 क्वेश्चन्स राहतात. टोटल क्वेश्चन 12 आहेत मित्रांनो. तुम्हाला सॉल्व्ह किती करायचे, फक्त 8. 4 प्रश्न ऑप्शन सहित आहेत, म्हणजे तुम्हाला निवड करण्याची याच्यामध्ये संधी आहे. इथं निवड नाही करतायत, ऑल आर कंपल्सरी, जेवढं आहे तेवढं लिहा. इथं 12 पैकी 8 आहेत. मग तुम्ही विचार करू शकता त्यातले कोणते 8 लिहू शकता, लिहा. नाही 8 आले 7 लिहू शकता, म्हणजे तुमची इथं मार्क्स भरपूर वाढतात. इथे तसंच आहे. सेक्शन सी मध्ये, याला आपण VSA 2 म्हणतो, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क, 3 मार्क. 3 मार्कासाठी किती लिहायचं आहे, आय हॅव टोल्ड यू बिफोर, 6 ते 7 स्टेटमेंट्स. 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, हे पण 12च राहतील. 4 ऑप्शन म्हणजे शिल्लक प्रश्न आहेत तुम्हाला, त्या 12 पैकी 8 कोणतेही सॉल्व्ह करायचे, तुम्हाला व्यवस्थित येतात ते. आणि कधी विचार करसाल, हा 12 पैकी 8 कधी विचार करसाल, जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटते पेपरच्या अगोदर, है ना, त्या 7-8 मिनिटांमध्ये बघून घ्यायचं यातले हे, आणि थोडंसं माइंडमध्ये लक्षात ठेवा, किंवा पेन्सिलनं थोडंसं तुम्ही असं टिक टिक करू शकता. तर लास्ट आहे सेक्शन डी. आता याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन राहतील टोटल, आणि त्यातले तुम्हाला, आणि हा आहे लॉंग आन्सर, म्हणजेच 4 मार्काचा क्वेश्चन. हे तुम्हाला 5 प्रश्न राहतील, 5 पैकी किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला, 3. अशा पद्धतीचा पॅटर्न आहे, तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. आता हा पाहून घ्या एक वेळ पूर्ण पॅटर्न, है ना. प्रश्नपत्रिका हातात आली का त्याचे काही इन्स्ट्रक्शन असतात, त्या तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे मित्रांनो, है ना. तुमच्या समोर मी सगळंच दिलं आहे, ते पाहून घ्या. सेक्शन एच्या बद्दल काय दिलं आहे, बी बद्दल काय दिलं आहे, सगळं व्यवस्थितशीर दिलं आहे, आणि त्याच्यानुसार लिहा. तुम्ही त्या नियमामध्ये पहा, सगळ्यात शेवटचा 6वा पॉइंट वाचतो मी. फॉर इच MCQ करेक्ट आन्सर मस्ट बी रिटन अलॉंग विथ इट्स अल्फाबेट, है ना. म्हणजे जे मी तुम्हाला समजून सांगितलं का, तो 1 नंबरचा आहे, त्याचा ऑप्शन ए आहे की बी आहे ते सुद्धा लिहा, आणि कोणता ऑप्शन आहे ते पण लिहा.
एक्झाम्पल ए डॅश डॅश बी डॅश डॅश सी डॅश डॅश डी डॅश डॅश. ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर द इव्हॅल्युएशन. ओके, एकच वेळ ऑब्जेक्टिव्ह तपासले जातील. तर मित्रांनो, ठीक आहे, बघितलं तुम्ही. तर असो, अशा पद्धतीचा तुमचा हा एक पेपर पॅटर्न आहे नवीन. ठीक आहे, ट्रेनिंगमध्ये बऱ्याचशा सूचना आम्हाला दिल्या आहेत, परंतु त्या व्हॅल्युएशनच्या साठी आहेत, त्याच्यामुळे त्यावर आपण जास्त चर्चा करू नये. तुम्हाला जे मला सांगायचं होतं ते सगळं सांगितलं. तुम्ही डोक्यात एवढंच ठेवा की पेपर पॅटर्न कसा आहे, 70 मार्काचा बोर्डाचा. त्यात सेक्शन्स कशी लिहायचे, वेगवेगळ्या पानावर लिहायचे पद्धतीनुसार. ऍक्च्युली प्रत्येक प्रश्न वेगळ्या पानावर लिहायलाच पाहिजे, है ना. भरपूर नका लिहू, सिलेक्टेड लिहा, त्याचेच मार्क्स घ्या. आरामात लिहा, पेन पेन्सिल सगळं व्यवस्थितशीर तुम्हाला न्यायचं आहे. डायग्राम वेल लेबल पाहिजेत, स्केचिंग चांगलं पाहिजे. सगळे नियम साधे सुधे असणार आहे, पण समजून उमजून घ्या. ठीक आहे, अभ्यासाचा ताण घेऊ नका, पण अभ्यास करा. नाही तर मग टेन्शन काय कुल येणे का. टेन्शन घेऊन नका अभ्यास करू, पण अभ्यास करा. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना बोर्डाच्या परीक्षेकरता आणि अर्थातच सर्व ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन करता 100 किलो शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद. याबद्दल काही तुम्हाला अडचण असल्यास मी तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.